आपल्याला ही 2 वर्ष आयुष्यातली ना पुसून टाकायची आहेत पुन्हा एकदा. तशी नाटकवाल्यांची मोठी इंडस्ट्री जरी नसली तरी समुदाय मोठा आहे आणि तो समाजाच्या भल्यासाठी काम करतोय. मला नेहमी असं वाटतं करमणूक म्हणताना आपण फक्त विनोदी नाहीच पाहिजे हे माझं यासाठी मत आहे की मग आपण सर्कसच बघायला पाहिजे ना जाऊन. कारण माझ्या दृष्टीने रंगभूमी फक्त करमणुकीचं साधन नाही आहे तर ते उन्नयनाचं साधन आहे. कारण हे नाटकच अभ्यासाचं नाटक आहे आणि माझ्या दृष्टीने हे अभिजात नाटक आहे. नमस्कार, मी चंद्रकांत कुलकर्णी. मी गेली 26 वर्ष जवळपास, जास्तच कमी नाही, वाड्यात रमलो आहे, वाड्यात अडकलो आहे. वाडा चिरेबंदीची पुन्हा पुन्हा रिहर्सल करतो आहे. मी पहिल्यांदा ट्रायोलॉजी केली ती 94 साली आणि त्यानंतर परत ती केली होती आविष्कार नाट्यसंस्थेतर्फे. त्याच्यापूर्वी विजय मेहतांनी वाडा चिरेबंदी केलं होतं. दरम्यान एलकुंचवारांनी याचे पुढचे 2 भाग लिहिले आणि ज्याला ते नाट्यत्रयी असं आपण म्हणतो, मग्न तळ्याकाठी आणि युगांत. आणि त्याचेही अनेक भाषांमध्ये प्रयोग झाले. परदेशातल्या भाषेमध्ये, फ्रेंचमध्ये त्याचे प्रयोग झाले, हिंदीत त्याचे प्रयोग केले, दुबेजींनी केले, अलकाजींनी केले, वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणतो की नाट्यशास्त्र विभागातल्या विद्यार्थ्यांनी प्रोडक्शन म्हणून केलं. कारण हे नाटकच अभ्यासाचं नाटक आहे आणि माझ्या दृष्टीने हे अभिजात नाटक आहे. आपल्या महाराष्ट्राच्या रंगभूमीसाठी म्हणून जास्त महत्त्वाचं आहे कारण ते मराठीत लिहिलं गेलं. अन्यथा हे देशाच्या पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक महत्त्वाचं नाटक आहे. आणि ही ट्रायोलॉजी नुसतं नाटकच नाही आहे, तर ती नकळत मी नेहमी सांगतो की या तिन्ही नाटकांमध्ये साधारणपणे पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये 10-1 वर्षाचं अंतर आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये 7 वर्षाचं अंतर, असं एकूण हे सगळं एक 30 वर्षाचं पूर्ण महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय असा तो जवळपास इतिहासाचा आलेख आहे, नातेसंबंधांचा आलेख आहे. विंगेत घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या नाटकातल्या, म्हणजे वाड्या आपण बघतो ते नाटक सगळं जरी वाड्यात असलं तरी पर्यावरणातलं आणि आसपास घडणारं नाटक जे आहे त्याचे पण पडसाद इथे सर्व पद्धतीने उमटलेले आपल्याला दिसतात. तर हे अत्यंत महत्त्वाचं नाटक आहे, ज्याला आपण म्हणतो की प्रेक्षकांच्या दृष्टीनेही आणि रंगकर्मींच्याही दृष्टीने पुन्हा पुन्हा करून बघण्याचं नाटक आहे असं मला नेहमी वाटतं. म्हणूनच इतक्या सगळ्या दिग्दर्शकांनी हे वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. हे 2दा करण्यामागे माझी पण एक धारणा होती, कारण सुरुवातीला मी ते केलं ते प्रायोगिक रंगभूमीवर केलं आणि ज्याला आपण असं म्हणतो की त्याच्यात खूप मोठा एक सहभाग होता तो विजय तेंडुलकर, सुलभा देशपांडे, अरुण काकडे या मंडळींनी मला ते आविष्कारतर्फे करायला लावलं, मला सपोर्ट केला. अशा प्रकारचं सलग 7-8 तासाचं नाटक करणं हे व्यावसायिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या खूप जिकिरीचं काम होतं. पण सर्व प्रकारचं नुकसान सहन करून ते नाटक केलं, पण त्याचा प्रतिसादही तेवढाच होता. आणि मला सारखं असं वाटत होतं की आपण म्हणतो की महाराष्ट्रातली रंगभूमी नेहमी प्रगतशील रंगभूमी आहे, इथला प्रेक्षक हा सुजाण आहे. आपण प्रायोगिक रंगभूमी, समांतर रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी असे वेगवेगळे गट न पाडता आपण असं समजतो की एक साखळी आहे. तर मग तेव्हा प्रायोगिकला केलेलं नाटक आता व्यावसायिकला का करू नये, म्हणून 25 वर्षानंतर पुन्हा मी जिगीषा अष्टविनायक संस्थेतर्फे आणि नवीन नटाच्या संचामध्ये हे नाटक केलं आणि तेव्हाही त्या नाटकाला तेवढाच प्रतिसाद मिळाला. हे मला फार आनंदाची गोष्ट वाटते. आत्ता कोरोनाच्या गॅपनंतर करतानाही माझा दृष्टिकोन या नाटकाकडे बघण्याचा असा आहे की आपल्याकडे असं वाटतं की आता या 2 वर्षाच्या सगळ्या अस्थिर कालावधीनंतर आपली सगळ्यांची मानसिक स्थिती खूप डळमळीत आहे. आपण सगळे निराशेच्या गर्तेत आहोत. आपण जवळपास मृत्यूच्या जवळ जाऊन आलो. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. अर्थकारणाचा देशाच्या मोठ्या परिणाम झाला. बेकारी निर्माण झाली. असलेली कामं गेली. असलेला संचय संपला लोकांकडचा. आणि मग अशा वेळेला करमणूक किंवा नाटक किंवा पुस्तक याच्याकडे नाही. आणि तरीसुद्धा गमतीशीर भाग असा झाला विरोधाभासाचा की या दरम्यान OTT प्लॅटफॉर्मला प्रचंड मोठा रिस्पॉन्स मिळाला. टेलिव्हिजन लवकर सुरू झालं पण थिएटर उशिरा सुरू झालं. एकदा सुरू झालं परत दुसऱ्या लॉकडाऊनची एक आपल्याला भीती निर्माण झाली. मला नेहमी असं वाटतं की अशा भीतीनंतरनं मग लोकांना डोक्याला ताप नको, आपण सगळं कॉमेडीज बघूया, कशाला गंभीर काही बघायचं आहे. तर मला हे खूप चुकीचं वाटतं, कारण माझ्या दृष्टीने रंगभूमी फक्त करमणुकीचं साधन नाही आहे, तर ते उन्नयनाचं साधन आहे. एक गंभीर नाटक बघूनही मनोरंजन होतच असतं. मनोरंजन कुठल्या पद्धतीचं पाहिजे आणि मनोरंजनाच्या आत दडलेला एक धागा असतो की आपल्याला चांगलं नाटक कुठलं असं आपण कधी म्हणतो की जे नाटक आपली समजूत वाढवतं, आपल्या आयुष्याविषयीचं अंडरस्टँडिंग वाढवतं. आणि अशा प्रकारे नाटक
वाडा चिरेबंदी हे त्याचं अत्युच्च उदाहरण आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटलं की या सगळ्या अस्थिर वातावरणानंतरही अभिजात नाटक बघायलाही लोकांनी यावं आणि ते येतील अशी खात्री होती मला. आणि आज आपण आत्ता एका तासानी प्रयोग आहे, आपण दीनानाथ रंगमंदिरामध्ये बोलतो आहोत आणि आसपासच्या चालणाऱ्या विनोदी इतकाच उत्तम प्रतिसाद तिकीट खिडकीवर पण आज आहे आणि उत्तम प्रयोग जवळपास हाऊसफुल आजचा झालेला आहे. तर हे मला आर्थिकदृष्ट्या जेवढा आनंद होतो निर्मात्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, तेवढाच मला समाधान वाटतं प्रेक्षकांच्या दृष्टीने की आमच्या महाराष्ट्रातला प्रेक्षक हा सुजाण आहे, तो अत्यंत जाणकार आहे, त्याला माहिती आहे की आशय काय असतो महत्त्वाचा आणि त्यांनी अशा नाटकांना येणं खूप गरजेचं आहे. तरच परत एकदा पुन्हा रंगभूमी सुरू करण्याची काहीतरी आपल्याला गरज निर्माण होणं. कारण आपण असं समजतो की आता आपल्याला मोबाईलवरही सगळं अवेलेबल आहे, घरी मोठ्या स्क्रीन, आपल्याला टॉकीजमध्ये जायची गरज नाही, आपण घरी मोठाले टी व्ही घेऊन स्क्रीन मोठे केलेत की ज्याच्यावर आपण घरी बसूनच 2020 बघतो, आपण नेटफ्लिक्स बघतो, आपण ॲमेझॉन बघतो, आपण काय काय बघतो. म्हणजे आपल्यासाठी त्या कमी पैशांमध्ये कशाला बाहेर पडून जायचं आहे. आणि अशा वेळेला थिएटर करणारी माणसं एका ऊर्जेने झपाटून जाऊन करत असतात. ती का करत असतात? ती पॅशनपोटी करत असतात. त्यांना रंगभूमीचं महत्त्व माहीत असतं. ते महत्त्व दोन्ही बाजूनी होणं गरजेचं असतं, कारण इथे सादर करणारे आणि बघणारे एकत्र असतात. म्हणून त्या 2 तासात स्वतःवर अंधार करून घेणारे जे प्रेक्षक असतात ते या आशेने बघत असतात की या 2 तासानंतर, या 2 तासापूर्वीचा मी आणि नाटक बघितल्यानंतरचा मी यात खूप मोठा फरक आहे आणि तो फरक पडतो तेच नाटक चांगलं असतं. नाही तर आपण जिथे होतो तिथेच जर नाटक बघून बाहेर पडलो तर याचा अर्थ त्या नाटकात मर्यादा आहेत, आपल्यात नाही आहेत. कारण नाटकाला बघायला येणारा प्रेक्षक हा जरी आपण आर्थिकदृष्ट्या त्याच्या उत्पन्नानुसार पुढची मागची मधली तिकीटं विकत असलो त्याच्या परवडण्यानुसार, तरी नाटक समजतं सगळ्यांना सारखंच. तुम्ही नाटक पहिल्या रांगेतून बघा की शेवटच्या रांगेतून बघा, त्या अंधारात ते 1000 प्रेक्षक तेव्हा तादात्म्य पावलेले असतात आणि एका पातळीवर असतात. त्यामुळे त्यांचं रसग्रहण, या सादरीकरणाची जी मॅजिक आहे थिएटरची, ते मॅजिक, त्या नाटकातला जो आशय आहे, त्या कलाकारांचा जो अभिनय आहे, यांनी एक वेगळं अवकाश तयार होतं. म्हणून ते 2 तास भारलेलं असतं सगळं वातावरण आणि ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाटक आहे. म्हणून मी गेली 35 ते 37 वर्ष सातत्याने थिएटर करत आलेलो आहे, वेगवेगळ्या प्रकारचं थिएटर करत आलेलो आहे. या नाटकाशी माझं विशेष नातं आहे, ते मी नेहमी सांगतो, लेखात मांडतो, पुस्तकात मांडतो. ते असं आहे की हे नाटक बघायला गेलं तर प्रत्यक्ष जीवन काही आहे काही जणांचं जे माझं आहे. म्हणजे हा वाडा इथे आज नेपथ्याचा मांडला असला आणि हे कलाकार असले आणि हे लिहिलेलं नाटक 2 तासात सादर करत असले तरी हे जगणं म्हणजे प्रत्येकाचं आपलं एक धरणगाव वेगळं आहे. माझं धामणगाव होतं, हे धरणगाव आहे, कोणाचं पिंपळगाव असेल, कोणाचं वडगाव असेल, मॅटर ते नाही आहे. तर प्रत्येकाचं ते गाव, प्रत्येकाचं ते कुटुंब, प्रत्येकाच्या खेड्यातून शहरात होणारे बदल, वर्षागणिक दशकागणिक होणारे बदलणारे नातेसंबंध, हे सगळं युनिव्हर्सल आहे. हे युनिव्हर्सल असल्यामुळे, हे वैश्विक असल्यामुळेच हे नाटक आजही वाटतं. नाही तर कधीतरी 80च्या काळात लिहिलेलं हे नाटक पहिल्यांदा विजय मेहतांनी दिग्दर्शित केलं, नंतर 10 वर्षांनी मी त्याची ट्रायोलॉजी केली, भाग 1 भाग 2. त्याच दरम्यान राष्ट्रीय पातळीवर अनेक दिग्दर्शकांनी ते हाताळलं, अनेक नटांना ते हाताळता आलं. त्याच्यातल्या 10 कलावंतांच्या भूमिका अनेक कलाकारांनी केल्या, म्हणजे 10 पात्रं जी आहेत ती. आणि त्याच्यामुळे त्याचं खूप मोठं समाधान आहे. तुम्ही नटांशी बोलताना तुम्ही बोलताय आज, प्रत्येकाच्या मनात या नाटकाविषयीचा आदरभावच व्यक्त होईल, या नाटकाच्या लिखाणाविषयी, या शिस्तीविषयी. आणि विशेषतः मला तर असं वाटतं की माझं या नाटकावर प्रेम आहे खूप. माझं एलकुंचवारांच्या लिखाणावर प्रेम आहे. मी वाडा चिरेबंदी केलं, मग्न तळ्याकाठी केलं, युगांत केलं आणि मी त्यांच्या ललित लेखनावर आधारित मौन रागही केलं. त्यामुळे महत्त्वाचं नाटककार आहे आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवरचं, असं मला वाटतं. त्यामुळे आज मला खूप आनंद होतो आहे की आपण करोनानंतरच्या काळामध्ये परत एकदा रंगभूमी सुरू झाली, तेव्हा आपल्याला भीती वाटत होती, एक साशंकता होती करणाऱ्यांच्या पाहण्यात मनामध्ये की बघणारे येतील का, कारण ते एका वेगळ्या अस्तित्वाच्या प्रश्नाभोवती निगडीत होते. आता 50% उपस्थितीपर्यंत आपण आलो आहे कसेबसे. ही उपस्थिती 100% लवकरात लवकर करावी अशी विनंती मी परत तुमच्या वेबसाईटच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो आहे. कारण लोक बाहेर पडायला उत्सुक आहेत, चांगलं बघायला उत्सुक आहेत, तेव्हा त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि आपण असा दुजाभाव करता कामा नये. आज आपण ट्रेनमधनं प्रवास करतो, विमानामधनं 10-10, 12-12, 24-24 तास प्रवास करतो, तेव्हा एका आड एक सीट नाही आहे, तिथे सलग बसून माणसं बघत आहेत. तर इथल्या 2 तासात की ज्याच्यामध्ये इंटरव्हलमध्ये पण ते परत 15-20 मिनटं बाहेर पडणार आहेत,
ते स्वतः प्रिकॉशन घेऊन येणार आहेत. आत येताना आपण त्यांना सॅनिटायझेशन करणार आहोत. त्यांनी शक्यतो सगळ्यांनी 2 लसी घेऊन झालेल्या आहेत. हेही मी आवाहन या निमित्ताने करतो की आपण हे व्हॅक्सिनेशन करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्यासाठी असं झालं की आपल्याला खूप प्रश्न पडतात. कारण हे सगळं इतकं अंगावर वेगाने आलं. मग ही लस आहे का, मग ही या कंपनीची की त्या कंपनीची, मग पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये अंतर किती, ती घेऊन काही उपयोग आहे का. काही ठिकाणी त्याच्यावरनं धार्मिक तेढ निर्माण झाली, राजकीय मतभेद झाले, पक्षापक्षांनी उपयोग करून घेतले. सगळ्यात महत्त्वाचं आपलं आयुष्य आहे, त्याच्यामुळे ती लस घेणं. आज असा एक डाटा सांगतो आहे महापालिकेचा, मुंबईपुरतं मी बोलतो आहे, हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लागू आहे. त्यासाठी आम्ही सगळेच जण आवाहन करतो की पहिली लस झाली आहे पण दुसरी अजून घ्यायला टाळाटाळ करत आहेत लोक, तर ते करू नका. आपल्या त्या आधार कार्डाशी लिंक्ड आहे, त्याच्या जोडीला 2 लस घेतल्यानंतर आपल्याला युनिव्हर्सल पास मिळणार आहे. तो आपल्याला नाटकाला, चित्रपटाला, मॉलला, खरेदी करायला, बाहेर पडायला, विमानात प्रवास करायला सगळीकडे उपयोगी पडणार आहे. हा झाला त्याच्या उपयुक्ततेचा भाग. पण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही दुसरी लस घेणं आपल्याला आवश्यक आहे. आपल्याला ही 2 वर्ष आयुष्यातली पुसून टाकायची आहेत पुन्हा एकदा. आपल्याला त्याची तूट जी आर्थिकदृष्ट्या, आपली सामाजिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, व्यापार उद्यमाच्या विभागाने जी आपला देश खाली आल्यासारखा जो वाटला आपल्याला, किंवा आपल्याला म्हणजे उदाहरणार्थ बघा ना तुम्ही की आत्ता आम्ही बोलत होतो आमच्यापैकी वैभव मांगले कलाकार आहे, तर त्याचा 2 वर्षापूर्वी मुलगा पहिलीच जाणार होता शाळेत, तर तो शाळेतच गेलेला नाही आणि आता 3रीत गेला आहे. हा एक वेगळाच प्रश्न आहे. अनेकांकडे मोबाईल उपलब्ध नाहीत, खेडोपाडी ते ऑनलाईन शाळा काय अटेंड करतील. म्हणजे असे अनेक छोटे मोठे प्रश्न आपल्याकडनं ज्यांचं हातावर पोट होतं अशी माणसं स्थलांतरित झाली अनेक करोनामुळे, त्यांचं पुढे काय झालं. अनेक रिक्षावाले, छोटे छोटे उद्योगवाले हे सगळेजण निघून गेले, त्यांचं काय झालं. आमच्या बॅकस्टेज वर्कर्सनी अक्षरशः भाजीपाला, मासे, दूध, पेपर टाकण्याचे उद्योग केले आणि कसंबसं पोट जगवलं. अनेक आमच्या मराठी नाटक समूह असेल किंवा अनेक संस्था असतील, त्यांनी त्यांना मदत केली, मंथली त्यांच्यापर्यंत पोहोचवलं, कारण त्यांचं त्याच्यावर पोट आहे. भले त्यांची संख्या कमी असेल, तशी नाटकवाल्यांची मोठी इंडस्ट्री जरी नसली तरी समुदाय मोठा आहे आणि तो समाजाच्या भल्यासाठी काम करतो आहे. तो नाटक करतो आहे म्हणजे फक्त पैसे कमवत नाही आहे. मला नेहमी असं वाटतं, करमणूक म्हणताना आपण फक्त विनोदी नाहीच पाहिजे, हे माझं यासाठी मत आहे की मग आपण सर्कसच बघायला पाहिजे ना, जाऊन ॲक्रोबॅटिक्सच बघायला पाहिजेत. आपण राणीच्या बागेत जाऊन प्राण्यांनाच बघितलं पाहिजे, मग आपली करमणूक होते. इथे तसं नाही. आपल्याला मेंदू, शरीर सगळं वापरून, ऐकून, सगळी पंचेंद्रिय वापरून मिळणारा अनुभव आहे हा सेंद्रिय अनुभव आहे नाटक हे, आणि त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचे आभार की तुम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम केला. वाडा चिरेबंदीतल्या सगळ्या माझ्या नटांना, निर्मात्यांना, तंत्रज्ञांना मी अत्यंत आभार मानतो त्यांचे मनपूर्वक की ते अशा प्रकल्पाला जोडून घेतलेलं आहे आणि सातत्याने माझ्याबरोबर आहेत. मी प्रेक्षकांनाही आवाहन करतो याच्यापुढे की माझ्याच नाही, इतर सगळ्या नाटक बघण्यासाठी बाहेर पडा. आपण या 2 वर्षात जरा वेगळी सवय आपल्याला लागली आहे, ती बदलून टाकूया. आपली दैनंदिनी परत एकदा सुसंस्कृत माणसासारखी करूया. पुस्तक घेऊन वाचूया, नाटक जाऊन बघूया, वर्तमानपत्र घेऊन वाचूया. हे इंटरनेटवर आहे, हे मोबाईलवर आहे, हे OTTवर आहे, अशा भ्रमात राहूया नको. कारण इथे सहभाग आहे, आपण बरोबर असणं गरजेचं आहे. इंटरॅक्शन महत्त्वाची आहे. हा दुतर्फी संवाद आहे, तो आपण तशाच प्रकारे करूया. मी चंद्रकांत कुलकर्णी, रंगभूमी.com यांच्या सगळ्या उपक्रमांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. याच्या मागची सगळी टेक्निकल टीम आणि ही सगळी भारलेली माणसं आहेत, एक उद्दिष्ट ठेवून काम करत आहेत आणि रंगभूमीशी काम करत आहेत. ज्यांनी नावच रंगभूमी.com घेतलं आहे त्यांचे मी विशेष आभार मानतो. ते आमच्या सादर करणाऱ्यां इतकेच महत्त्वाचे आहेत, ते आमच्यामधल्या आणि प्रेक्षकांमधला दुवा आहेत. तर मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कुठल्याही उपक्रमासाठी त्यांना आमची मदत लागली, माझ्या संस्थेची मदत लागली, वैयक्तिकदृष्ट्या माझी मदत लागली, आमच्या कलाकारांची मदत लागली, तर आम्ही तुमच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.